नमस्कार. चला, आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका महत्त्वाच्या प्रवासाचा आढावा घेऊया. हा संपूर्ण प्रवास आपण एका व्हिज्युअल टाइमलाईनच्या मदतीने समजून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया. ही जी टाइमलाईन आहे ना, ती खूप खास आहे, कारण ती आपल्याला थेट 1885 ते 1942 या काळात घेऊन जाते. या 60 वर्षांच्या मोठ्या प्रवासातले 22 महत्त्वाचे टप्पे आपण पाहणार आहोत. तर ही गोष्ट सुरू होते 19व्या शतकाच्या शेवटी, जेव्हा भारतात पहिल्यांदा एका संघटित राजकीय विचाराची ठिणगी पडली. म्हणजे बघा, 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पण सुरुवातीला हे काही पूर्ण स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन नव्हतं. हा फक्त काही सुशिक्षित लोकांचा एक गट होता, जे ब्रिटिश राजवटीतच भारतीयांसाठी अधिक हक्क मागत होते. आणि मग काही वर्षांनी, म्हणजे 1906 मध्ये अजून एक मोठी राजकीय शक्ती समोर आली, मुस्लिम लीग. भारतीय मुस्लिमांचे हित जपण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली होती. पण मग एक अशी घटना घडली ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. ती घटना म्हणजे 1905 मधली बंगालची फाळणी. भारतीयांची एकजूट तोडण्यासाठी ब्रिटिशांनी वापरलेली ही एक फोडा आणि राज्य करा खेळी होती. आणि ह्या फाळणीचा परिणाम काय झाला? तर देशभरात संतापाची एक लाट उसळली आणि त्यातूनच जन्म झाला स्वदेशी चळवळीचा. लोकांनी ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकला आणि आत्मनिर्भरतेचा नारा दिला. हे पहिलं मोठं जनआंदोलन होतं. आता इथून पुढे स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होते. एका नवीन नेत्याच्या आणि त्यांच्या एका नवीन विचारधारेच्या आगमनाने सगळा संघर्षच बदलून गेला. गांधी युगाची सुरुवात. या युगाची सुरुवात तशी खूप सकारात्मक झाली. 1916 मध्ये लखनौ करार झाला, ज्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी मिळून अधिक स्वशासनाची मागणी केली. आणि ह्याच काळात एक नवीन विचार, एक नवीन शस्त्र स्वातंत्र्य लढ्यात आलं. ते म्हणजे सत्याग्रह, म्हणजेच अहिंसक प्रतिकार, ज्याचा सोपा अर्थ आहे सत्याची शक्ती. गांधीजींनी हा प्रयोग फक्त विचारांपुरता मर्यादित ठेवला नाही. त्यांनी तो प्रत्यक्षात आणला, जसं की बिहारमधला चंपारण सत्याग्रह आणि गुजरातमधला खेडा सत्याग्रह. या दोन्ही ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांसाठी यशस्वी लढा दिला. पण या वाढत्या चळवळी पाहून ब्रिटिश सरकार गप्प बसलं नाही. उलट त्यांनी अजून दडपडशाही सुरू केली आणि त्यासाठीच त्यांनी आणला 1919चा रावलेट कायदा. हा एक काळा कायदा होता, ज्यामुळे कोणालाही कधीही विना चौकशी अटक करता येत होती. याच काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी अमृतसरच्या जालियनवाला बागेत लोक शांततेत जमले होते. पण तिथे जे घडलं ती एक अत्यंत क्रूर आणि अमानुष घटना होती. ब्रिटिश सैन्याने शांततेत जमलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. जालियनवाला बाग हत्याकांड ही केवळ एक घटना नव्हती. हा एक असा आघात होता ज्यानंतर भारतीयांचा ब्रिटिश न्यायव्यवस्थेवरचा उरलासुरला विश्वासही कायमचा संपला. इथून मागे फिरणं शक्यच नव्हतं. आणि या घटनेच्या धक्क्यातूनच संपूर्ण देश पेटून उठला. देशभरात प्रचंड मोठी जनआंदोलनं सुरू झाली. या आंदोलनांपैकी एक आंदोलन तर जगभरात गाजलं. ते म्हणजे 1930ची दांडी यात्रा, किंवा ज्याला आपण मिठाचा सत्याग्रह म्हणतो. गांधीजींनी तब्बल 240 मैल पायी चालत जाऊन ब्रिटिशांचा मिठाचा कायदा मोडला. एका सामान्य साध्या गोष्टीला त्यांनी संघर्षाचं प्रतीक बनवलं. समुद्राच्या किनाऱ्यावर मूठभर मीठ उचलणं ही साधी गोष्ट नव्हती, तर ब्रिटिश सत्तेला दिलेलं ते एक थेट आव्हान होतं. एकीकडे हे जनआंदोलन सुरू होतं, तर दुसरीकडे राजकीय वाटाघाटींचे प्रयत्नही सुरू होते. पण सायमन कमिशनसारखे प्रयत्न अयशस्वी ठरले. का? कारण भारतीयांसाठी सुधारणांवर चर्चा करायला आलेल्या या कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता. मग काय? यावर तोडगा काढण्यासाठी लंडनमध्ये गोलमेज परिषदांची एक मालिकाच झाली. पण त्यातूनही काही ठोस असं निष्पन्न झालं नाही आणि स्वातंत्र्याचा प्रश्न तसाच राहिला. बरं, आता वाटाघाटी तर फिसकटल्या होत्या आणि वरून दुसऱ्या महायुद्धाचं संकट उभं ठाकलं. आता परिस्थिती अशी होती की ब्रिटिशांना शेवटचा आणि निर्णायक संदेश देण्याची वेळ आली होती. आणि तो क्षण आला 1942 मध्ये. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक ऐतिहासिक ठराव पास केला, भारत छोडो. हा फक्त एक ठराव नव्हता. या एका घोषणेने संपूर्ण देशात भारत छोडो आंदोलनाचा वणवा पेटवला. एकच मागणी होती, चले जाओ. आता संदेश अगदी स्पष्ट होता, थेट होता. आता छोट्या मोठ्या सुधारणा नको होत्या, तर हवं होतं संपूर्ण स्वातंत्र्य, आणि तेही ताबडतोब. तर या संपूर्ण प्रवासाकडे पाहिल्यावर काय दिसतं? सुरुवातीला काही सुशिक्षित लोकांपुरती मर्यादित असलेली ही चळवळ हळूहळू एक जनआंदोलन बनली. अहिंसेसारखं एक शक्तिशाली शस्त्र मिळालं. आणि गंमत म्हणजे ब्रिटिशांनी जेवढी दडपशाही केली तेवढाच हा लढा आणखी तीव्र होत गेला. आपली ही टाईमलाईन इथे 1942 मध्ये थांबते.
एका अशा वळणावर जिथे स्वातंत्र्याची मागणी शिगेला पोहोचली होती. पण मग पुढच्या 5 वर्षात असं काय घडलं ज्यामुळे अखेर भारताच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.